मी माढा मतदारसंघातून लढावे अशी पक्षातील लोकांचा आग्रह होता, परंतु एकाच कुटुंबातील जास्त उमेदवार नको म्हणून मी माघार घेत आहे। त्यासोबतच नव्या पिढीला संधी द्यावी हा हेतू आमचा आहे। त्यामुळे मावळमधून पार्थ पवारला उमेदवारी द्यावी असा आग्रह पक्षातून काढण्यात आला आहे, असे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली, त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली। पहा काय म्हणाले शरद पवार की सुजय विखे उद्या आज भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती। वास्तविक विखे बिनसलं जसं बिनसलं काही नाही, ही जागा राष्ट्रवादीकडे फुलली होती। एक आज त्या 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्या 6मध्ये 2 विधानसभेचे सभासद सिटिंग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत। त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा एकही सदस्य नाही। राहिलेले 4 जे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी 2 नंबरची क्रमांकाची मतं ही राष्ट्रवादीला आहेत आणि त्यामुळं जर हा मतदारसंघ राष्ट्रवादीचाच असताना नगर जिल्ह्यात शिर्डी हा काँग्रेसकडे आणि हा राष्ट्रवादीकडे, आणि त्यामुळे जो राष्ट्रवादीकडे मतदार आहे जिथे राष्ट्रवादीचे आमदार सिटिंग आहेत ती जागा मागण्याचं काही कारण नव्हतं। आणि त्यामुळं आम्ही फक्त एवढं सांगितलं, काँग्रेस कोणाला त्यांचा उमेदवार करायचा त्यांचा अधिकार आहे, पण जे मतदारसंघ त्यांच्याकडे तिथला हा मतदार त्यांच्याकडे नव्हताही त्यांना ठाऊक होतं। पण आपण असं म्हणतो की निवडून येण्याची क्षमता आणि लोकमान्यता आपले राष्ट्रवादीचे यापूर्वीचे उमेदवार दोनदा तिथं पडलेले पण आहेत आणि काँग्रेस असं दावा की आमच्याकडे विनंती किंवा काय अडचण अजिबात शक्यता नाही। या ठिकाणी राष्ट्रवादीचेच उमेदवार उभे राहतील, याच्यातलं वाद नाही। निवडून येण्याची याच मतदारसंघामध्ये विखे म्हणजे बाळासाहेब विखे हयात नाहीत, त्यांचा पराभव आम्ही लोकांनी केलेला होता। त्यावेळी निवडणुकीची जबाबदारी माझ्यावरच होती आणि त्यांचा पराभव झाल्याच्यानंतर त्यांनी माझ्या केसही केलेली होती, कदाचित तुम्हाला माहीत असेल तर, आणि त्याच्यामध्ये माझा कॉन्टेस्टिंग राईटसुद्धा रद्द केलेला होता। शेवटी सुप्रीम कोर्टात मला न्याय मिळाला, त्यामुळं ही सीट आम्ही जिंकू शकतो आणि त्या कुटुंबातली व्यक्ती आमच्या म्हणजे काँग्रेस पक्षाच्या आम्ही एकत्र असताना त्या ठिकाणी विजयी झालेली नाही, हाही इतिहास आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये मतैक्य झालेलं आहे। स्वाभिमानीला आणखी काही त्यांची मागणी आहे की काँग्रेस करून आहे आणि काँग्रेस पक्ष त्याच्यावर विचार करेल अशी मला अपेक्षा आहे, तो करावा अशी माझी इच्छा आहे। पार्थ पवार निवडणुकीच्या राजकारणात येत आहेत, रोहित पवार पण गेल्या काही दिवसांपासून काम करत आहेत पुणे परिसरामध्ये, हडपसर भागामध्ये, तर तिथे काही लोकसभेला काही उभे नाही, काय वेगवेगळे असतात पण चालू। याला जोडून आणखी एक प्रश्न आहे। इकडं पुण्यामध्ये किंवा पवार कुटुंबीय तिकडं विखेंनी त्यांची सगळी ताकद पणाला लावली, अगदी पक्ष बदलतील मुलासाठी अशी परिस्थिती आहे। या सगळ्या राजकारणामध्ये कार्यकर्ता मागे राहिलाय का, किंवा जे काम करतायत त्यांना संधी मिळण्याऐवजी मी मागे राहिलो, मीच पहिल्यांदा मागे त्यांच्याशी बोलणार स्वाभिमानी शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही ज्या काही जागा आम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही ज्या जागा सोडायची अपेक्षा होती त्या बाबतीत आमची आणि शेतींची समाधानकारक चर्चा झाली। त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही जागा सोडण्याचा निर्णय मान्य केलेला। आता स्वाभिमानीची अपेक्षा काँग्रेसकडनं सुद्धा काय आणि ती त्यांची निगोशिएशन चालू आहे। माझा सहभाग स्वाभिमानीच्या आणि राष्ट्रवादीच्या चर्चेमध्ये होता। एक माझा सहभाग CPM आणि राष्ट्रवादी यांच्या चर्चेमध्ये 2